धन्यवाद सर. यानंतर माननीय न्यायमूर्ती नारळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहेत. धन्यवाद सर. यानंतर मी मान्यवरांना विनंती करते. Yes, Lordship. सेंटर थोडं माग सर, थोडं पाठीमाग सर, धन्यवाद सर. इकडे समोर समोर घे सर, थोडं सगळे समोर. ओके. कार्यक्रम बार्शीकरांसाठी का महत्त्वाचा आहे याचे चलचित्र आपल्यासमोर प्रास्ताविकाद्वारे मांडण्याकरिता मी माननीय श्री मोहम्मद सलमान आझमी साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांना प्रास्ताविक सादर करण्याकरिता आमंत्रित करते. व्यासपीठवर सन्माननीय न्यायमूर्ती श्री पृथ्वीराजजी चव्हाण, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई आणि तसेच सोलापूर न्यायिक जिल्ह्याचे वरिष्ठ पालक न्यायाधीश, तसेच दुसरे मान्यवर न्यायमूर्ती फिरदोष पुनीवाला, उच्च न्यायालय मुंबई आणि पालक न्यायमूर्ती सोलापूर न्यायिक जिल्हा, तसेच ॲडव्होकेट मिलिंदी थोबडे, माजी अध्यक्ष बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि वर्तमान सदस्य, तसेच सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब गुण, माझे सहकारी बार्शी येथील जिल्हा न्यायाधीश श्री विक्रमादित्य मांडे, व्यासपीठ समोर माझे न्यायिक बंधू भगिनींनी, तसेच येथील स्थानिक आमदार आणि स्थानिक प्रतिनिधी, PWDचे सुप्रिटेंडेंट इंजिनियर श्री माळी साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री चौगुले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री गुजरे, तसेच आपल्या विनंतीला इथे उपस्थित झाले डिप्टी आर्किटेक्ट श्री पाटील, सोलापूर येथील बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री अमित अडंगे आणि त्यांचे पदाधिकारी, बार्शी येथील वकील संघाचे पदाधिकारी आणि इतर सन्मान्य सदस्य, बंधू आणि भगिनींनो,
बार्शी न्यायालयाची जी आहे रेकॉर्डप्रमाणे स्थापना 1883 साली झालेली आहे आणि या इमारतीची बांधकामी त्या काळात झालेला होता. तेव्हा फक्त 2 न्यायालय होते, एक ज्युनियर डिव्हिजन आणि एक JMFCचा कोर्ट होता. कालांतराने 2002 साली सिनियर डिव्हिजनचा कोर्ट झाला आणि 2014 साली ADJचा कोर्ट झाला. परंतु जे बिल्डिंग होती ते तशीच बिल्डिंग आहे. आणि आता स्थिती अशी आहे की आपल्याकडे कामाचा वेग वाढलेला आहे, परंतु तिथे कोणताही असा कोर्ट हॉल उपलब्ध नाही. म्हणून आपण शेतकरी भवन तसेच नगरपालिकेची जागा भाड्याने घेतलेली आहे. आणि हे खूप पुष्कळ दिवसापासून हे जे आपला जे आहे प्रोजेक्ट होता कोर्टचा ते प्रलंबित होता. तर माननीय गार्जियन न्यायाधीशच्या हस्तक्षेपाने आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नाने हे आज आपल्याला दिवस साजरा करता आला आहे. आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा दिवस खऱ्या अर्थाने विशेष ठरणार आहे. आज आपण इथे एका नव्या न्यायालयीन इमारतीचे पायाभरणी समारंभ आपण साजरा केलेला आहे. आणि या इमारतीमध्ये तळमाला म्हणजे जे ग्राउंड फ्लोअर, स्ट्रीट फ्लोअर आणि 3 ग्राउंड +3 अशी इमारत आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये लहान मुलांसाठी सुसज्ज असा चाइल्ड फ्रेंडली कोर्ट, त्यामुळे मुलांना न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेतून जाताना त्यांना सुरक्षितता आणि समर्पक वातावरण मिळणार आहे. आपले भारतीय संविधानाने आपल्याला न्याय मिळण्याचा हक दिलेला आहे. हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. न्यायप्रणालीमध्ये विश्वास असणे आणि न्याय मिळविण्यासाठीचा प्रवास सहज व सुकर असणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. या नव्या इमारतीमुळे न्याय प्रक्रियेमध्ये अधिक सुगम, सुसंस्कृत आणि न्यायपूर्ण होईल असा आमचा विश्वास आहे. मित्रांनो, आजच्या या पायाभरणी सोहळ्यात पायाभरणी सोहळा म्हणजेच न्याय मिळण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. न्यायालयाच्या या नवीन इमारतीमुळे न्यायप्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता, गती आणि विश्वसनीयता येईल. या नवीन इमारतीमुळे न्यायालयीन प्रक्रिया अधिक प्रभावी आणि कार्यक्षम होईल. तसेच मी येथील कॉन्ट्रॅक्टर पण आलेले आहेत, त्यांना पण विनंती करतो, जसं लॉर्डशिपने तिथे सूचना दिली, कारण 2 वर्षाचा टाईम लिमिट आहे. आणि PWDच्या अधिकाऱ्यांनासुद्धा विनंती करतो, कारण जे आहे आपण टाईम लिमिटमध्ये बांधकाम केला तर हे खूप बार्शीसाठी आवश्यक आहे. कारण बार्शी ही जी आहे हे टाऊन आहे, ही ऐतिहासिक टाऊन आहे आणि इथली जनसंख्या शहराची जवळपास 1.5 लाखच्या वरती आहे आणि ग्रामीण भागाची 3 लाख आहे. आणि इथे प्रलंबित खटले जवळपास जे आहे आपल्या सेशनला जवळपास 4000 खटले आहे आणि इतर न्यायदंडाधिकारी पुढे एका कोर्टात 3-3 हजार 4-4 हजार खटले आहे. तर आपल्याला कोर्टाची संख्यासुद्धा वाढता येत नाही. आणि नवीन इमारतीमध्ये आपल्याला जवळपास 16 कोर्ट मिळणार आहे आणि जेणेकरून लोकांना लवकरात लवकर न्याय मिळेल असा मी अपेक्षा करतो. आणि आपण मान्य न्यायमूर्तींनी आपल्याला वेळ दिला आणि या कार्यक्रमाला दोन्ही न्यायमूर्ती वेळातून वेळ काढून आले, त्यांचा मी खूप आभार करतो आणि जे आहे माझे 2 शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होणार आहेत याचे विस्तृत वर्णन माननीय साहेबांनी केलेले आहे. कोणकोणत्या सुविधा आपल्याला उपलब्ध होणार आहेत याचे विस्तृत वर्णन माननीय साहेबांनी केलेले आहे. पुनश्च धन्यवाद साहेब. झाड लावणे व त्याचे संवर्धन करणे हा केवळ संकेत नव्हे तर तो संकल्प आहे. शुद्ध हवा देऊन निरोगी आयुष्य देण्याचा संकल्प, सृष्टीचे सौंदर्य जपण्याचा संकल्प, भावी पिढीला वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा संकल्प,
कर्तृत्वसिद्ध हातातून वैश्विक हिताचे कार्य घडविण्याचा संकल्प. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी रोपट्याला पाणी घालून आजच्या शुभ कार्याची सुरुवात करावी. वृक्षाच्या संगतीत रमताना आणि ते सुख काय असतं हे सांगताना श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविते. अर्थात वनातील वृक्ष, वेली व वनचर हे आमचे सोयरे आहेत. येथे पक्षी देखील भगवंताचे गीत सुस्वरात गात आहेत. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. कथा कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. हरिकथा भोजन परविड विस्तार, करोनी प्रकार सेवू रुची. तुका मने होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. मी सर्व मान्यवरांची खूप खूप आभारी आहे. काही व्यक्ती मोठ्या असतात कर्तृत्वाने, काही व्यक्ती मोठ्या असतात नेतृत्वाने, परंतु आजचे हे सभामंडप कर्तृत्व व नेतृत्व यांचा अलौकिक संगम असणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या अस्तित्वाने प्रकाशलेला आहे. त्यांचे सत्कार करणे हे आपली संस्कृती आहे. येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकालाच सार्थ अभिमान वाटावा असे आदर्श व्यक्तिमत्व असणारे माननीय न्यायमूर्ती श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, मुंबई उच्च न्यायालय हे आज आपल्यामध्ये उपस्थित असणे आणि त्यांच्या शुभहस्ते आजच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. या प्रसंगी आदरणीय न्यायमूर्तींचा परिचय करून देण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आहे. माननीय न्यायमूर्ती श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. त्यांचा परिचय देणे ही केवळ औपचारिकता आहे. माननीय न्यायमूर्तींचा संपूर्ण परिचय द्यायचा झाला तर पूर्ण दिवसही अपुरा पडेल. वेळेचे औचित्य साधून मी माननीय न्यायमूर्तींचा थोडक्यात परिचय देत आहे. माननीय न्यायमूर्ती श्री पृथ्वीराज केशवराव चव्हाण यांचा जन्म दिनांक 22 फेब्रुवारी 1963 रोजी झाला. माननीय साहेबांचे वडील मध्य रेल्वेमध्ये वैद्यकीय अधिकारी होते. त्यामुळे माननीय न्यायमूर्तींचे शालेय शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. माननीय न्यायमूर्तींनी वालचंद महाविद्यालय सोलापूर येथे BScचे शिक्षण घेतले आहे व सन 1983मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून BScची पदवी प्राप्त केली. सन 1987मध्ये नागपूर विद्यापीठातून न्यायमूर्तींनी LLBची पदवी घेतली आणि माननीय न्यायमूर्ती श्री BU वहाणे साहेब यांचे ऑफिस जॉईन करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये व नागपूर जिल्हा न्यायालयात सन 1987 ते 1989पर्यंत वकिली व्यवसाय केला. सन 1992मध्ये माननीय न्यायमूर्तींची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदावर नियुक्ती झाली. मार्च 2002मध्ये जिल्हा न्यायाधीशपदी न्यायमूर्तींची पदोन्नती झाली. त्यानंतर माननीय न्यायमूर्तींनी ॲडिशनल डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स जज या पदावर अमरावती, भंडारा, गंगाखेड व वसमत जिल्हा परभणी येथे काम पाहिले. सन 2009 ते 2012 या कालावधीत माननीय साहेबांची रजिस्ट्रार विजिलन्स, फायनान्स अँड बजेट प्रोटोकॉल या पदावर मुंबई उच्च न्यायालय येथे नियुक्ती झाली. माननीय न्यायमूर्तींनी सन 2014 ते सन 2016 या कालावधीत लघुवाद न्यायालय मुंबई येथे मुख्य न्यायाधीशपद व अमरावती व पुणे येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ही पदे भूषविली. माननीय न्यायमूर्तींनी त्यांच्या प्रदीर्घ कालकिर्दीत अनेक पदे भूषविली आहेत. महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले आहे. माननीय न्यायमूर्तींनी अरुण गवळी खटला व इतर अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये अधिनिर्णय दिले आहेत, ज्याचा आपल्याला पदोपदी उपयोग होत आहे. महाविद्यालयीन जीवनात साहेबांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यात सहभाग घेतला.
माननीय न्यायमूर्ती हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांना इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड, पंजाबी, जापानी इत्यादी 10 भाषा येतात. माननीय न्यायमूर्ती जॅपनीज कराटे ब्लॅक बेल्ट धारक आहेत. माउथ ऑर्गन अँड व्हायोलिन वाजवण्यात साहेबांना आवड आहे. माननीय न्यायमूर्तींचे शेरो शायरी व गझलमध्येही प्रभुत्व आहे. माननीय न्यायमूर्तींना जिल्हा न्यायव्यवस्थेतील न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींची पूर्ण जाणीव आहे. दिनांक 5/6/2017 रोजी माननीय न्यायमूर्तींची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. यानंतर मी माननीय मोहम्मद सलमान आझमी साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांना माननीय न्यायमूर्ती श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचा सत्कार करण्याकरिता आमंत्रित करते. धन्यवाद साहेब. आपल्या सर्वांना सार्थ अभिमान वाटावा असे आदर्श व्यक्तिमत्व असणारे माननीय न्यायमूर्ती श्री फिरदौस पुनीवाला साहेब मुंबई उच्च न्यायालय हे आपणास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. माननीय न्यायमूर्ती श्री फिरदौस पुनीवाला यांचा जन्म दिनांक 4 मार्च 1970 रोजी झाला. माननीय न्यायमूर्तींचे शालेय शिक्षण माटुंगा मुंबई येथील डॉन बॉस्को हायस्कूलमधून झाले. सन 1990मध्ये माननीय साहेबांनी रामनारायण रुईया या कॉलेजमधून BAची पदवी प्राप्त केली. माननीय साहेबांनी शासकीय विधी महाविद्यालय मुंबई येथे शिक्षण घेऊन मुंबई विद्यापीठातून सन 1993मध्ये LLBची पदवी प्राप्त केली. दिनांक 1/7/1995 रोजी माननीय साहेबांनी श्री NH शिरवई यांचे चेंबर जॉईन केले. त्यांनी तेथे जून 2011पर्यंत काम केले. जून 2011मध्ये माननीय न्यायमूर्तींनी स्वतंत्रपणे काउन्सिल म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. माननीय न्यायमूर्तींनी सिव्हिल, कमर्शियल, प्रॉपर्टी, कॉन्स्टिट्यूशनल आणि आर्बिट्रेशन कायद्याअंतर्गत प्रकरणांमध्ये विशेष प्रॅक्टिस केली. दिनांक 16/2/2023 रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने माननीय न्यायमूर्तींची सिनियर ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती केली. दिनांक 15/6/2023 रोजी माननीय न्यायमूर्तींची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. यानंतर मी माननीय श्री मोहम्मद सलमान आझमी साहेब यांना माननीय न्यायमूर्ती श्री फिरदौस पुनीवाला साहेब यांचा सत्कार करण्याकरिता आमंत्रित करते. धन्यवाद साहेब. सोलापूर जिल्ह्याची धुरा समर्थपणे पेलणारे, आम्हा सर्वांवर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारे, आमचे कुटुंब प्रमुख असणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री मोहम्मद सलमान आझमी साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे. मी माननीय श्री विक्रमादित्य मांडे साहेब, जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बार्शी यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री मोहम्मद सलमान आझमी साहेब यांचा सत्कार करावा. धन्यवाद साहेब. यानंतर मी माननीय श्री LS चव्हाण साहेब, जिल्हा न्यायाधीश 2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बार्शी यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री विक्रमादित्य मांडे साहेब, जिल्हा न्यायाधीश 1 बार्शी यांचा सत्कार करावा.
धन्यवाद साहेब. यानंतर मी श्री A.P. खानोरकर साहेब, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बार्शी यांना विनंती करते की त्यांनी माननीय विधिज्ञ श्री मिलिंद थोबडे साहेब, सदस्य महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन यांचा सत्कार करावा. धन्यवाद साहेब. यानंतर मी श्री S.B. विजयकर साहेब, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बार्शी यांना विनंती करते की त्यांनी विधिज्ञ श्री K.D. गुंड साहेब, अध्यक्ष बार्शी वकील मंडळ यांचा सत्कार करावा. धन्यवाद साहेब. माननीय न्यायमूर्तींच्या भेटीला उत्सुक असलेले आमचे इतर तालुक्यातील वकील मंडळी व सरकारी अभियोक्ता यांना एकापाठोपाठ एक सत्काराकरिता मी आमंत्रित करीत आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत आपण हा सत्कार सोहळा पार पाडायचा आहे. त्या अगोदर बार्शी वकील मंडळातर्फे व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी मी बार्शी वकील मंडळाचे अध्यक्ष श्री काकासाहेब गुंड व विधिज्ञ श्री विकास जाधव यांना विनंती करते की त्यांनी माननीय न्यायमूर्ती श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचा सत्कार करावा. बार्शी येथील प्रसिद्ध असे भगवंत मूर्ती देऊन बार्शी वकील मंडळातर्फे माननीय न्यायमूर्तींचा सत्कार करण्यात आलेला आहे. धन्यवाद साहेब. यानंतर बार्शी वकील संघाचे उपाध्यक्ष विधिज्ञ श्री संभाजी गलांडे व विधिज्ञ श्री सागर रोडे यांना विनंती करते की त्यांनी माननीय न्यायमूर्ती श्री फिरदौस पुनीवाला साहेब यांचा सत्कार करावा. शॉल, बुके आणि भगवंत मूर्ती असे सत्काराचे स्वरूप आहे. धन्यवाद साहेब. यानंतर बार्शी वकील संघाचे चेअरमन विधिज्ञ श्री अविनाश गायकवाड व विधिज्ञ श्री अविनाश जाधव यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री मोहम्मद सलमान आझमी साहेब यांचा सत्कार करावा. शॉल, बुके व भगवंत मूर्ती असे सत्काराचे स्वरूप आहे. धन्यवाद साहेब. यानंतर सरकारी अभियोक्ता श्री प्रदीप बोचरे व विधिज्ञ श्री दत्तप्रसाद घोगरे, खजिनदार बार्शी वकील मंडळ यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री V.K. मांडे साहेब यांचा सत्कार करावा. धन्यवाद साहेब. यानंतर विधिज्ञ श्री रणजित गुंड
व विधिज्ञ श्री अक्षय पाटील बार्शी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री बाळासाहेब चव्हाण हे माननीय न्यायमूर्तींचा सत्कार करत आहेत। यानंतर मी सोलापूर जिल्हा न्यायालय वकील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना माननीय न्यायमूर्तींचा सत्कार करण्याकरिता आमंत्रित करीत आहे। पंढरपूर पुढे येऊन थांबायचं आहे। पंढरपूर वकिलाध्यक्ष पुढे येऊन थांबायचं आहे। पंढरपूर वकील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पुढे यायचं आहे। पंढरपूर पंढरपूर सर्वांचे खूप खूप आभार। यानंतर मी पंढरपूर न्यायालय वकील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना माननीय न्यायमूर्तींचा सत्कार करण्याकरिता आमंत्रित करते। यानंतर मी माळशिरस न्यायालय वकील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना माननीय न्यायमूर्तींचा सत्कार करण्याकरिता आमंत्रित करते। हे पंढरपूर आहे का? पंढरपूर आहे? मगाशीच चालू। धन्यवाद साहेब। धन्यवाद साहेब। माळशिरस न्यायालय वकील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी मंचावर यायचं आहे। म्हाडा न्यायालय वकील मंडळ पुढे यायचे। म्हाडा न्यायालय वकील मंडळ म्हाडा। माळशिरस न्यायालय वकील मंडळातर्फे माननीय न्यायमूर्तींचा येथे सत्कार संपन्न होत आहे। यानंतर मी म्हाडा न्यायालय वकील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना आमंत्रित करते। यानंतर करमाळावाल्यांनी पुढे यायचे। करमाळा वकील मंडळांनी पुढे यायचे। करमाळा सर्वांचे आभार। यानंतर मी करमाळा न्यायालय वकील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना आमंत्रित करते। मोहोळ न्यायालय वकील मंडळ पुढे यायचे। मोहोळ मोहोळ न्यायालयाचे पदाधिकारी यांनी पुढे यायचं आहे। मोहोळ मोहोळ मंगळवेढा न्यायालय वकील मंडळाने पुढे यायचे। मंगळवेढा परंडा वकील सांगोला वकील मंडळाचे आधी पदाधिकारी यांनी पुढे यायचे। धन्यवाद साहेब। यानंतर मी सांगोला न्यायालय वकील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना आमंत्रित करते।
परंडा वकील मंडळ पुढे यायचे. परंडा वकील मंडळ. सर्वांचा नाश्ता झालेला आहे सकाळी, त्यामुळे टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. जेवण होणार आहे. सगळं झाल्यानंतर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. धन्यवाद साहेब. नाही. यानंतर परंडा वकील मंडळ. परंडा वकील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी. नाही नाही परंडा. भूम बार असोसिएशन पुढे यायचं आहे. भूम बार असोसिएशन. झाले का? भूम बार वकील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी. धन्यवाद साहेब. वकील मंडळांचे स्वागत संपलेलं आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये बार्शी येथील विद्यमान आमदार श्री राजेंद्र राऊत साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्री दिलीप सोपल साहेब व नगराध्यक्ष बार्शी शहर विधिज्ञ श्री आसिफ तांबोळी यांची उपस्थिती लाभलेली आहे. मी माननीय विधिज्ञ श्री अनिल पाटील व विधिज्ञ श्री संजयजी खंडेलवाल यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री राजेंद्र राऊत साहेब यांचा सत्कार करावा. सांगितलं. अनिल पाटील साहेब, संजयजी खंडेलवाल साहेब. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. यानंतर मी विधिज्ञ श्री MP धस व विधिज्ञ श्री हर्षवर्धन बोदले आणि विधिज्ञ श्री काटमोरे, सदस्य मॅनेजमेंट कमिटी बार्शी यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री दिलीप सोपल साहेब यांचा सत्कार करावा. कोण करणार त्यांचा? कोण करणार? संजय माळी साहेब कोण आहेत? सोलापूर का? काय म्हणतात? धन्यवाद साहेब. यानंतर मी विधिज्ञ श्री प्रसाद कुलकर्णी व विधिज्ञ श्री मिलिंद खुपसरे यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री आसिफ तांबोळी साहेब यांचा सत्कार करावा. पुढे गेलं काय माहिती? लवकर लवकर काय ते
धन्यवाद साहेब. झालं. यानंतर मी विधिज्ञ श्री संजय गलांडे यांना विनंती करते की त्यांनी संजय माळी साहेब अधीक्षक अभियंता सोलापूर यांचा सत्कार करावा. गलांडे साहेब यांनी संजय माळी साहेब अधीक्षक अभियंता सोलापूर यांचा सत्कार करायचा. धन्यवाद साहेब. या ठिकाणी सत्कार सोहळा पूर्ण झालेला आहे. यानंतर मी माननीय विधिज्ञ श्री के डी गुंड साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या या दिवशी बार्शी शहर व तालुक्यातील न्यायव्यवस्थेतील व बार्शी वकील संघासाठी असलेला सुवर्ण दिन अशा या सुवर्ण क्षणाचे वेळे व्यासपीठावर उपस्थित ज्यांचे शुभहस्ते बार्शी नूतन न्यायालयीन इमारतीचे भूमिपूजन कोनशिला अनावरण होत असे. माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व सोलापूर जिल्ह्याचे पालक न्यायाधीश सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व सोलापूर जिल्ह्याचे पालक न्यायाधीश सन्माननीय फिरदोष पुनीवाला साहेब, तसेच आजच्या कोनशिला समारंभाचे अध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब सन्माननीय मोहम्मद सलमान आझमी साहेब, तसेच बार्शी येथील माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सन्माननीय विक्रमादित्य मांडे साहेब, तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक सदस्य मिलिंदजी थोबडे साहेब, तसेच या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले बार्शी तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी सन्माननीय माननीय राजेंद्र राऊत साहेब, तसेच बार्शी वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय दिलीपरावजी सोपल साहेब, तसेच उपस्थित सन्माननीय नगराध्यक्ष आशिफभाई तांबोळी साहेब, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले साहेब, विरोधी पक्षनेते नागेशांना अक्कलकोटे व सर्व, तसेच सोलापूर जिल्ह्यातील उपस्थित सर्व न्यायिक अधिकारी न्यायाधीश साहेब, तसेच सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील उपस्थित तालुका वकील संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच वकील बांधव, वकील संघाचे माझे सर्व सिनियर सहकारी ज्युनियर व महिला वकील भगिनी, तसेच उपस्थित सर्व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे माळी साहेब, चौगुले साहेब व इतर कर्मचारी, तसेच सर्व पोलीस प्रशासन, सर्व उपस्थित नागरिक, पक्षकार, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब, भूमी अभिलेखमधील सर्व कर्मचारी, आपण व सर्व न्यायिक कर्मचारी, पत्रकार बांधव, आज दिनांक 21/7/2024 हा दिवस बार्शी वकील संघासाठी सुवर्ण दिन आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण सर्व साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले आहे. बार्शी ही भगवंत नगरी तसेच कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. बार्शी शहराला सांस्कृतिक धार्मिक परंपरा आहे. बार्शीमध्ये 100 वर्षापूर्वीपासून न्यायदानाची व्यवस्था आहे, न्यायालय उपस्थित आहे. तसेच शैक्षणिक वारसा, वैद्यकीय क्षेत्राचे हब व मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून बार्शी शहराचा नावलौकिक आहे. प्रथमतः
बार्शी शहरात व तालुक्यात दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग हे न्यायालय कार्यरत होते. त्यानंतर बार्शी येथील खटल्याची स्थिती पाहता बार्शी येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू व्हावे म्हणून 1989 सालापासून बार्शी वकील संघ प्रयत्न करीत होते. त्यासाठी सन 1994 साली आजचा जो कोनशिला समारंभाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी झालेला आहे ती जागा कोर्टासाठी दिलेली होती. तसेच त्या प्रयत्नास यश येऊन सन 2000 साली माढा, करमाळा व बार्शी या तिन्ही तालुक्यासाठी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मंजूर होऊन न्यायालयाचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर पुढे 12 वर्षांनी म्हणजेच सन 2014 साली बार्शी येथे माढा, करमाळा व बार्शी या तिन्ही तालुक्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर होऊन प्रत्यक्षात कामकाज सुरू झाले. त्यामुळे या 3 तालुक्यातील नागरिकांची व वकील बांधवाची पक्षकाराची गैरसोय होऊन त्यांचा वेळ वाचला व न्यायदानाचे काम जलद होऊन न्याय मिळू लागला. त्याचबरोबर बार्शी न्यायालयाची इमारत अपुरी पडत असल्याने त्या कामी बार्शी वकील संघाने व बार्शी तालुक्याचे आजी माजी लोकप्रतिनिधी जिल्हा न्यायाधीश साहेब यांचे सामूहिक प्रयत्नाला यश येऊन आज रोजी इमारतीचे पाहिलेले स्वप्न पूर्णत्वाकडे जात आहे. त्याचा आज मला मनस्वी आनंद होत आहे. बार्शी वकील संघातून प्रत्येक वर्षी न्यायाधीश म्हणून 2-3 तरी वकिलांची नियुक्ती होते. आज पावे तो बार्शी वकील संघातून 40 ते 50 वकील बांधव महाराष्ट्रामध्ये विविध पदावर कार्यरत आहेत आणि त्यांची ते चोख अशी भूमिका बजावत आहेत. संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेव रचिला पाया उभारया देवालया, ज्ञानदेव रचिला पाया उभारया देवालया, तुका झालाशे कळस भजन करी सावकाश. या अभंगातील उक्तीप्रमाणे सन 2014 साली बार्शी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या स्थापनेत मोलाचे सहकार्य करून तत्कालीन लोकप्रतिनिधी माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब यांनी पाया रचला व या न्यायालयाच्या नूतन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देऊन व मोलाचे सहकार्य करून इमारत रूपी कळस बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब यांनी कळस रचला. त्याबद्दल दोन्ही लोकप्रतिनिधीचे बार्शी वकील संघातर्फे शतश आभार. तसेच विद्यमान आमदार राजेंद्र राऊत साहेब यांनी इमारत निधी उपलब्ध करून देणे तसेच या कामासाठी सर्व प्रशासकीय व शासन स्तरावर प्रयत्नाची पराकाष्ठा केली व नूतन न्यायालयीन इमारतीचे बार्शी वकील संघाचे स्वप्न पूर्ण केले. त्याबद्दल त्यांचे शतश आभार. तसेच या नूतन इमारतीचे कामासाठी मान्य उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फिरदोष पुणेवाला साहेब यांचे पण खूप मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचेही वकील संघाच्या वतीने शतश आभार. तसेच तत्कालीन विधी व न्याय विभागाचे सचिव नीरव धोटे साहेब, उपसचिव जीवने साहेब यांचेही वकील संघाला भरपूर मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. त्यांचेही शतश आभार. तसेच बार्शी येथील पूर्वीचे न्यायाधीश श्री जयेंद्र जगदाळे साहेब यांचेही वकील संघात सहकार्य लाभले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सन्माननीय मोहम्मद सलमान आजमी साहेब यांचेही बार्शी वकील संघास मोलाचे सहकार्य लाभले आहे. मागील 2 महिन्यापासून इमारतीच्या कार्यक्रमाचा पाठपुरावा स्वतः त्यांनी केलेला असून कार्यक्रमासाठीही त्यांनी खूप सहकार्य आम्हाला वकील संघाला केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचेही शतश आभार. तसेच बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय विक्रमादित्य मांडे साहेब यांनीही कार्यक्रमाकरता मोलाचे सहकार्य केले. त्यासाठी त्यांचे आभार. तसेच वेळोवेळी आम्हाला आमचे महाराष्ट्र बार काउन्सिल ऑफ गोवाचे चेअरमन माजी चेअरमन मिलिंद थोबडे साहेब यांनीही खूप आम्हाला वेळोवेळी मदत केली. त्यांचेही खूप खूप धन्यवाद. तसेच या कार्यक्रमास बार्शी नगरपालिका कर्मचारी तहसीलदार साहेब व त्यांचे महसुली कर्मचारी माननीय उपाध्यक्ष भूमी अभिलेख बार्शी यांचे व त्यांचे कर्मचारी यांचेही बहुमोल सहकार्य लाभलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बार्शी वकील संघाचे आतापर्यंतचे माजी पदाधिकारी व वकील बांधव यांचे प्रयत्न कामाला आले. वकील संघाची एकता कामाला आली. म्हणूनच हे आज जो आपण दिवस पाहिलेला आहे तो यशस्वी झालेला आहे. याचे देही याची डोळा पाहिला इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद साहेब. 1989 पासूनचा न्यायालय सुरू झाल्यापासूनचा प्रवास आपण सांगितलात. आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर मी माननीय विधिज्ञ श्री मिलिंद थोबडे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेच्या आपणा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बार्शी नगरीमधील नूतन न्यायालयीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभ ज्यांच्या शुभहस्ते होत आहे व ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गुरुस्थानी असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती माननीय श्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, दुसरे सन्माननीय न्यायमूर्ती माननीय श्री पुणेवाला साहेब, सोलापूरचे कर्तव्यदक्ष प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय मोहम्मद सलमान आझमी साहेब, बार्शी येथील पूर्वी काम केलेले पुन्हा नव्याने न्यायदान करायला आलेले माननीय श्री मांडे साहेब, जे बार्शी बारचं नेतृत्व करीत आहेत ते आमचे मित्र सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री काकासाहेब गुंड, या कार्यक्रमाला उपस्थित न्यायिक अधिकारी माननीय शिरबाते मॅडम, माननीय श्री राणे साहेब, माननीय श्री खुने साहेब, माननीय श्री कटारिया साहेब, माननीय श्री केंद्रे साहेब, माननीय श्री संधू साहेब, माननीय श्री भंडारी साहेब, माननीय श्री चव्हाण साहेब, लॉ कॉलेजचे प्रिन्सिपाल, सर्व न्यायिक अधिकारी, सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, माढा, करमाळा, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर आणि माळशिरस या सर्व तालुक्याचे अध्यक्ष पदाधिकारी, सर्व वकील बंधू भगिनी, ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे या आपल्या नवीन इमारतीला शासनाने सढळ हाताने निधी दिला ते बार्शीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राजेंद्र राऊत साहेब, ज्यांच्या कार्यकालामध्ये या नूतन इमारतीच्या कामाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ते बार्शीचे माजी आमदार माजी मंत्री माननीय श्री दिलीपरावजी सोपल साहेब, आपल्या सगळ्यांचेच लाडके माननीय नगराध्यक्ष आसिफजी तांबोळी साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित PWDचे सगळे अधिकारी, कार्यक्रमाला उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्मान्य वकील बंधू भगिनी, सर्व पक्षकार बंधू भगिनी, पत्रकार बंधू भगिनी, खरं तर सगळीकडे गेल्या आठवडा 15 दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे बळीराजा सुखावलेला आहे. परंतु मुंबईसारख्या भागामध्ये प्रचंड ज्या वेळेला पाऊस होतो त्यावेळेला आम्हा सगळ्यांना पेपरमधून समजतं की मुंबईचे सगळं जनजीवन हे थोडंसं विस्कळीत होतं. लोकल ट्रेन्स थांबवल्या जातात, मुंबईहून सोलापूरला येणाऱ्या ट्रेन्स देखील उशिराने चालू लागतात. परंतु अशी परिस्थिती असताना देखील आपल्यामुळे संयोजकांना कुठलाही त्रास होऊ नये, येथे कार्यक्रमाची वाट बघत बसलेल्या पक्षकारांना तिष्ठत बसावं लागू नये, ट्रेन कदाचित उशिरा येईल म्हणून कार्यक्रमाला देखील उशीर होईल, म्हणून कालच सुट्टी असताना देखील मुंबईमधून कालची ट्रेन पकडून कालच सोलापुरात मुक्कामासाठी खास करून आपल्या कार्यक्रमाला आलेले दोन्ही न्यायमूर्तींच्या करता जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करावं. माननीय जस्टिस चव्हाण साहेब आपलेच आहेत, सोलापूरचेच आहेत, याचा देखील आम्हाला अभिमान आहे. आणि आता त्यांच्या जोडीला माननीय जस्टिस पुणेवाला साहेब हे आपले पालक सदस्य गार्डियन जज म्हणून आलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 1 जुलै 2024 पासून 3 नवीन कायदे लागू झाले. 3 नवीन कायदे झाल्यामुळे पक्षकारांना वाटतंय की न्यायालयीन कामाच्यामध्ये थोडीशी गती अपेक्षा देखील रास्त आहे. या 3 कायद्याचा उहापोह जर आपण केला
तर त्यामध्ये काही तरतुदी अशा देखील केलेल्या आहेत की ज्यामुळे न्यायालयीन कामकाजाला गती येऊ शकते. हे संगणकीय युग आहे. आपण पाहत होतो की पूर्वी न्यायालयीन कामकाजासाठी एखादा कागद आणायचा, तो शाबित करायचा, म्हणजे ते अतिशय जिकिरीचं असं काम होतं. आता संगणकीय युग असल्यामुळे शासनाने याची जाण ठेवून संगणकातून आलेला प्रत्येक कागद याला एव्हिडन्शियरी व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्याला डॉक्युमेंट म्हणून ट्रीट करावं अशी देखील डेफिनेशन त्या ठिकाणी आलेली आहे. हे सगळं कशाचं द्योतक आहे? हे अशाचं द्योतक आहे की न्यायालयीन कामकाजामध्ये लागणारा विलंब हा जेणेकरून काही अंशी का होईना हा कमी करता आला तर पाहावा, या दृष्टीनं प्रशासन आणि न्यायिक अधिकारी हे नेहमी सतर्क असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ई फायलिंग चालू झालेलं आहे. आपल्याला घर बसल्या आता दावे दाखल करता येत आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये हायब्रिड हिअरिंग सुरू झालेलं आहे. कदाचित पावसामुळे एखाद्या वकिलाला येता आलं नाही, तो आपल्या कार्यालयातून हिअरिंग करू शकतो. ही संकल्पना जिल्हा न्यायालयामध्ये येऊ शकते, तालुक्याला येऊ शकते, जेणेकरून पक्षकाराचा वेळ वाचावा, वकिलांचा वेळ वाचावा आणि न्यायालयीन कामकाज हे थांबू नये, ही त्यामागची संकल्पना आहे. परंतु हे सगळं करत असताना वकील म्हणून आपली काही कर्तव्य त्या ठिकाणी प्रोफेशनल एथिक्स म्हणून आपण पाळली पाहिजेत, हेही तितकंच खरं आहे. कालचंच एक मुंबई उच्च न्यायालयाचं जजमेंट आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल एक मॅटर असं झालं की ज्या वेळेला 376ची खटल्याची एक विक्टीम आणि तिचा आरोपी दोघांनी आपसात करून खटला रद्द करावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलं. त्यावेळेला लॉर्डशिपने विचारलं की व्हिक्टीमचे ॲडव्होकेट कोण आहेत. त्यांनी सांगितलं हे माझे ॲडव्होकेट आहेत, जे पिटिशनरचे ॲडव्होकेट होते. परत लॉर्डशिपने विचारलं पिटिशनरचे ॲडव्होकेट कोण आहेत. त्या वकील महोदयांनी सांगितलं मीच पिटिशनरचा ॲडव्होकेट आहे. देर वॉज अ शॉकिंग मुमेंट इन द कोर्ट आणि लॉर्डशिपने म्हटलं दिस प्रायमा पेशी अमाऊंट टू प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट आणि त्यामुळं त्यामध्ये ऑर्डर पास झाली आणि बार काउन्सिलला याची दखल घेण्यासाठी सांगितलेलं आहे. मित्रांनो, हे त्या आपल्या विधिज्ञ बंधूकडून अजाणतेमुळं झालं, अगतिकतेमुळं झालं, दोन्ही बाजूने फी काढण्यासाठी झालं, काल पक्षकाराला लवकर रिलीफ मीच देऊ शकतो या भावनेतून झालं. याची आलाहिदा चौकशी होईल. परंतु प्रोफेशनल एथिक्स म्हणून वकिलांची काही कर्तव्य आहेत, ती कर्तव्य देखील तुम्ही आम्ही सगळ्यांनी न्यायालयापुढं काम करत असताना पाळली पाहिजेत, जेणेकरून कालच्या खटल्यामध्ये ज्यावेळेला बार काउन्सिलला नोटीस गेली आणि त्या कारणामुळे तो खटला त्या ठिकाणी थांबला, त्याला तारीख पडली. जो खटला त्याच दिवशी त्याच वेळी निकाली होणार होता तो अशा प्रकारामुळे त्यावेळेला थांबला. ही अतिशय खेदजनक बाब आहे जी तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कालच त्यानंतर देखील सर्वोच्च न्यायालयाचं ट्रायल कोर्टातल्या न्यायाधीशांच्या बाबतीत देखील एक सुंदर जजमेंट आलेलं आहे. साहेबांनी लिहिलेलं आहे ट्रायल कोर्ट जजेस मस्ट बी प्रोएक्टिव्ह इन डिस्पोजिंग द लिटिगेशन बिफोर देम. he or she should not ignore the relevant facts appearing in the case. त्याचं असं झालं होतं की त्या खटल्यामध्ये the person who had set the law in motion was not examined by the prosecution and ultimately the court matter ended. So it was not considered by the trial court, the upper court. Ultimately सर्वोच्च न्यायालयाचे हे जेव्हा लक्षात आलं की त्या एका चुकीमुळे या खटल्याच्या निकालावरती परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं अशा जजमेंटमुळं आपल्याला हेही दिसून येतं की न्याय देत असताना वकिलांची जशी जबाबदारी आहे तशी सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत काही जबाबदारी त्या जजमेंटने अधोरेखित केलेली आहे. आणि म्हणून प्रत्येकाने कर्तव्ये आपापली जर पार पाडली तर न्यायालयामध्ये निकालाची वाट पाहणारा जो तो पक्षकार आहे, ज्याला असं वाटतं की माझा निकाल आज नाही उद्या लवकरात लवकर या ठिकाणी येणार आहे,
त्याला खऱ्या अर्थाने आपण सगळे मिळून न्याय द्यायला पात्र ठरू आणि ते काम खऱ्या अर्थाने सगळ्यांनी मिळून न्यायपालिकेमध्ये केल्यासारखं त्या ठिकाणी काही कालावधीमध्ये मगाशी लॉर्डशिप म्हणत होते किती वर्षामध्ये ही बिल्डिंग पूर्ण होणार आहे. तिथं चर्चा झाली, त्यांनी तिथं सांगण्यात आलं की 2 वर्षामध्ये ही बिल्डिंग तयार होईल. ज्या वेळेला मित्रांनो 2 वर्षांनी बार्शीच्या न्यायालयाची ही उंच बिल्डिंग तयार होईल त्यावेळेला प्रत्येक पक्षकाराला आजच्या मनामध्ये न्यायालयाच्या बाबतीत जी असलेली उंच प्रतिमा आहे ती आणखीन उंचवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. आणि तशी शुभेच्छा आम्हा सगळ्यांना या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाने देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. विधिज्ञांनी न्यायालयासमोर काम करताना काय काळजी घ्यायला हवी ही अत्यंत महत्त्वाची बाब आपण सांगितली आहे. पंढरपूर वकील मंडळाचे सदस्य यांना यायला उशीर झाल्यामुळे ते आता आलेले आहेत. तर त्यांच्या विनंतीनुसार मी पंढरपूर न्यायालय वकील मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांना माननीय न्यायमूर्तींचा सत्कार करण्याकरिता आमंत्रित करते. पंढरपूर वकील मंडळातर्फे तुळशीची माळ घालून आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन माननीय न्यायमूर्ती यांचा सत्कार करण्यात येत आहे. चला चला. धन्यवाद साहेब. मला माहीत आहे की आपण सर्वजण माननीय न्यायमूर्तींना ऐकण्यासाठी आतुर झालेले आहात. मी माननीय न्यायमूर्ती श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. माझे सहकारी मित्र न्यायमूर्ती फिरदोष पुनीवाला, सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी साहेब, बार्शी वकील संघाचे अध्यक्ष काकासाहेब गुंड, जिल्हा न्यायाधीश बार्शी विक्रमादित्य मांडे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे माजी अध्यक्ष मिलिंदजी थोपडे,
माननीय आमदार श्री राऊत साहेब, माजी मंत्री, PWD सुपरिंटेंडेंट इंजिनियर. आवाज घुमतोय काय? बाकीच्यापेक्षा आवाज बरा वाटतोय ना? थोडं मध्ये एक पॉज घेतो. इतक्या वक्ते बोलले, मला वाटलं बस स्टँडवर अनाउन्समेंट सुरू आहे का, कुठली गाडी बस येते कुठली जाते. करमाळा, माढा, माळशिरस, भूम, परांडा, सांगोला व इतर सर्व तालुक्यातील वकील मंडळी व त्यांचे पदाधिकारी, सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, सर्व उपस्थित वकील मंडळी, सोलापूर जिल्हा वकील संघाची नवीन कार्यकारिणी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, माझ्यापूर्वी सर्व वक्त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. आपण आज इथे का आलो आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आज आपल्या या बार्शी नगरी नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ झालेला आहे. मला आठवतं की 1983 साली मी जेव्हा सोलापूरला वालचंद कॉलेज येथे BSc प्राणीशास्त्राच्या शेवटच्या वर्षाला होतो, तर आमची प्रॅक्टिकल परीक्षेचं सेंटर बार्शी होतं. त्यानंतर जवळपास 83 आणि 2024 इतक्या वर्षांनी मला आपल्या या मी म्हणेन त्या अद्भुत नगरीत येण्याचा प्रसंग आलेला आहे. मंडळी, आपण भूमिपूजन केलं. 2 वर्षामध्ये नवीन इमारत तयार होईल म्हणजे झालीच पाहिजे. जवळपास 3 मजली इमारत आहे. भव्य वास्तू असेल, न्यायालयांची संख्या वाढलेली असेल, वकिलांची संख्याही वाढलेली असेल. प्रश्न हा आहे की आज जो सामान्य शेवटचा माणूस आहे, जो न्यायाच्या प्रतीक्षेत कित्येक वर्ष वाट पाहत आहे, त्याला या वास्तूतून न्याय मिळेल किंवा नाही. चांगली वास्तू झाली, सर्व सोयी सुखसोयी झाल्या, तरी शेवटी महत्त्वाचा मुद्दा असतो की सामान्य माणसाला लवकरात लवकर स्वस्तात न्याय मिळाला पाहिजे. मी दरवेळी सांगत असतो की बहुतेक दिवाणी दावे, बहुतेक काय मला वाटत नाही की एकही असा दावा असेल की ज्याच्यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र बसून आपसामध्ये तडजोडीने मध्यमार्ग काढून आपला तंटा मिटवू शकणार नाहीत. जसं थोबडेजींनी आता म्हटलं की वकिलांची जबाबदारी ही प्रथम आहे की त्यांनी आपापसातील दिवाणी तंटे, जास्तीत जास्त आपले ग्रामीण भागातील दिवाणी तंटे हे शेती किंवा जमिनीबाबतचे असतात. तर हे तंटे कोर्टात वर्षानुवर्ष चालवण्यापेक्षा ते सामोपचाराने कसे सोडवता येतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मंडळी, माझ्याकडे परवाच कोर्टामध्ये 5 दिवसापूर्वी एक सोलापूरचं प्रकरण होतं. मी सहज विचारलं की हे आपण कधीपासून भांडताय, तर त्या पक्षकाराने मला सांगितलं, अभिमानाने सांगितलं की ही आमची 7वी पिढी आम्ही भांडतोय. मी 7 पिढ्या तुम्ही भांडताय आणि अजूनही काही तोडगा नाही आहे. कित्येक वेळा सुप्रीम कोर्टात गेले, हायकोर्टात गेले. म्हटलं तुमचे वकील कोण आहेत? तर त्यांचे योगायोगाने वकील सोलापूरचेच होते. मी त्या वकिलांना विचारलं की वकील साहेब, तुम्ही हे 7 पिढ्यापासून खटला चालवताय, तुमच्या आधी वकील कोण होते? ते म्हटलं की सर, याच्या आधी माझे वडील होते, त्याच्या आधी आजोबा होते, त्याच्या आधी पणजोबा होते, त्याच्या आधी त्यांचे वडील होते. म्हणजे वकिलांच्या 4-5 पिढ्या आणि पक्षकाराच्या 4-5 पिढ्या. मी त्या पक्षकाराला विचारलं किती पैसा लागला, किती वेळ गेला, किती मानसिक त्रास झाला, किती रात्री तुम्ही झोपेविना काढल्या, याची काही मोजदाद आहे? तो म्हटला नाही साहेब. शेवटी मी त्यांना समजावलं आणि दोन्ही पक्षकारांना सोलापूरचे वरिष्ठ न्यायाधीश यांच्याकडे पाठवलं की तुम्ही ह्याच्यामध्ये मेडिएशन करा आणि हे एकदाच संपवा.
आता योगायोगाने ते तयार झाले, आता ते कितपत त्या मेडिएशनमध्ये सहकार्य करतात हा दुसरा भाग आहे. तर मंडळी असे 7-7 पिढे जर दिवाणी दावे चालत राहिले तर तो न्याय नाही. आपण म्हणतो न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार. तर हा जो विलंब लागतो शेवटी काहीच मिळत नाही आहे. त्याच्यामुळे फक्त मोठी बिल्डिंग बांधली, 6 मजले बांधले, 20 कोर्ट आले, 18 न्यायाधीश आले, हे काही चांगलं चिन्ह नाही आहे. उलट असं आलं पाहिजे की इथले कोर्ट कमी करा, आमच्या गावात भांडणं संपले, तंटे संपले, दिवाणी नाही, आम्ही सर्व सामोपचाराने आणि गुण्यागोविंदांनी नांदतो. फौजदारी थोडंसं वेगळं आहे. फौजदारी सगळेच खटले आपसामध्ये आपण करू शकत नाही. तर मंडळी आज बराच वेळ झालेला आहे आपल्या सर्वांना, मला माहीत आहे उशीर झालेला आहे, सर्वांना भूक पण लागलेली आहे, सर्वांना जायची घाई आहे. बार्शीबद्दल थोडंसं मी माहिती, आता आपलं गावच आहे त्यामुळं मला वेगळं काहीची सांगायची गरज नाही आहे. तरी हा महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक फार महत्त्वाचा तालुका आहे. हा तालुका उस्मानाबाद जिल्ह्यालगत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून यास आपण मराठवाड्याचं प्रवेशद्वारी म्हणतो. येथील वृक्ष संवर्धन समिती, जाणीव फाउंडेशन, उत्तरेश्वर फाउंडेशन व उडान फाउंडेशनचे काम उल्लेखनीय आहे. हे शहर कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय, औद्योगिक, सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत समृद्ध असे शहर आहे. याला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण मराठवाड्याचं प्रवेशद्वारी म्हणतो. येथील नाट्यपरंपरासुद्धा अत्यंत जुनी आहे. अनेक TV सिरियल आणि चित्रपटामध्येही बार्शीच्या कलाकारांनी काम केले आहे. बार्शीचे खारमुरे खूप प्रसिद्ध आहेत. अजून काय मला कोणी दिले नाहीत खारमुरे, बघू कदाचित देतील आता अध्यक्ष. बार्शीमधील जयशंकर मिल ही भारतातील दुसरी सूतगिरणी आहे जी आजपर्यंत चालू आहे. बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल असून मुंबईनंतर बार्शीमध्ये अशा 2च कॅन्सरची हॉस्पिटल एकेकाळी देशामध्ये होती. बार्शीमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत म्हणून बार्शीला बार्शी असे नाव पडले आहे, अशी आख्यायिका सांगायची जाते. इथलं जे आपण मगाशी म्हटलं उत्तरेश्वर मंदिर, यास बार्टीचा मोठा महादेव असे म्हणतात. तर अशा ह्या सर्व गुण संपन्न शहरामध्ये आज आपण नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की जे कंत्राटदार आहेत नाशिकचे आणि PWD तसेच इथे सर्व वकील मंडळी हे आपलं सहकार्य करून 24 महिन्याच्या आत नवीन वास्तूचं भूमिपूजन कराल. त्यावेळेला मी कदाचित राहणार नाही, कारण फेब्रुवारी 25मध्ये मी सेवानिवृत्त होत आहे. तर मला जर आपण बोलवलं तर एक सामान्य नागरिक म्हणून मी अवश्य येईल अशी मी आपल्याला खात्री देतो. आणि आपण आज या ठिकाणी आम्हाला बोलवून ह्या कार्यक्रमाला आमचा काही हातभार लावण्याची जी आम्हाला संधी दिली याबद्दल मी आपल्या आयोजकांचे आणि सर्वांचे आभार मानतो. आणि तसंच आज थोबळेंनी म्हटल्याप्रमाणे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या दिवसाच्या वैशिष्ट्यानिमित्त सर्वांना एकदा नमस्कार करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. सामोपचाराने प्रकरण सोडवण्यावर आपण भर दिला पाहिजे. केवळ पक्षकारांच्याच नाही तर वकिलांच्या सुद्धा 3-4 पिढ्यापर्यंत खटला चालतो ही शोकांतिका आहे. आणि बार्शी तालुक्याचे महत्त्व आपण सांगून सर्व क्षेत्रात अत्यंत समृद्ध शहर म्हणजे बार्शी असल्याचं आपण सांगितलं. बार्शीमधून कलाकारांचा उदय देखील झाला आहे असं आपण सांगितलं. धन्यवाद. पुनश्च धन्यवाद साहेब. आपण आता कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. यानंतर आभार प्रदर्शन होईल व त्यानंतर महाराष्ट्रगीत होईल व त्यानंतर राष्ट्रगीत होईल. यानंतर मी माननीय विक्रमादित्य मांडे साहेब जिल्हा न्यायाधीश बार्शी यांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. आज या ठिकाणी बार्शी जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपल्याला ज्यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पडला ते आदरणीय माननीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब,
उच्च न्यायालय मुंबई, दुसरे न्यायमूर्ती या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले ते आदरणीय पुणेवाला साहेब, या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय मोहम्मद सलमान आझमी साहेब, या कार्यक्रमासाठी सोलापूरहून उपस्थित असलेले बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष मिलिंद थोबडे साहेब, या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले बारचे अध्यक्ष काकासाहेब गुंड आणि उपस्थित या ठिकाणी सर्व न्यायाधीश बंधू, या वकील विधिज्ञ, पक्षकार बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी मी एका कवितेची ओळ आठवली म्हणून मी आपल्याला म्हणेन की सोस तू मनारे सोसण्याचा सूर होतो, सोस तू मनारे सोसण्याचा सूर होतो, सूर साधी ताल तेव्हा भार त्याचा दूर होतो. याचं कारण असं आहे की बार्शी शहर अनेक वर्षापासून जिल्हा न्यायालयाची मागणी करत होतं. अनेक प्रयत्न केल्यानंतर त्या प्रयत्नाला यश येऊन त्याला बार्शी जिल्हा न्यायालयाची स्थापना या ठिकाणी झाली. गेल्या 10-12 वर्षापासून जुन्याच इमारतीमध्ये जिल्हा न्यायालयाची निर्मिती झाली, स्थापना झाली. बार्शी न्यायालयाच्यामध्ये करमाळा आणि म्हाडा हे 2 तालुके जिल्हा न्यायालयाला इन्क्लूड केल्यामुळं पुन्हा परत या ठिकाणी प्रकरणाची संख्या वाढली आणि या ठिकाणी आज 3 जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश काम करत आहेत. परंतु आज या ठिकाणचा 3 जिल्हा न्यायालयाचा वर्कलोड पाहिला तर आमच्याकडे प्रत्येकाकडे जवळपास 2-2 हजार फायली आहेत. आम्ही कामाला डगमगत नाही, परंतु या ठिकाणी जी वकील बंधूंना आणि पक्षकार बंधूला आणि कामकाज करण्यासाठी जी न्यायालयाची इमारत किंवा न्यायालयाचे जे कोर्ट आलंय ते अपुरे होते. म्हणून अनेक 10 वर्षापासून या बार्शी न्यायालयासाठी नवीन इमारत व्हावी म्हणून वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य आणि माननीय जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश सोलापूर यांनी प्रयत्न करून या ठिकाणी आज असा एक बार्शी शहरासाठी भव्य अशी वास्तू जिल्हा न्यायालयाची या ठिकाणी उभारा राहत आहे आणि बार्शी शहराचं भगवंत नगरीचं वैभव आहे. आणि अशा ह्या ऐतिहासिक वास्तूच्या भूमिपूजनासाठी माननीय सन्माननीय न्यायमूर्ती श्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा नारळ फोडला गेला. म्हणून मी आपण साहेब वेळात वेळ काढून ह्या अशा पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुसरे न्यायाधीश आदरणीय सन्मान्यजी पुणेवाला साहेब, उच्च न्यायालय मुंबई, हे सुद्धा अशा आपल्या कामाच्या बिझी शेड्यूल असताना सुद्धा, एकच दिवसाची सुट्टी असताना सुद्धा मुंबईपासून बार्शीला या ठिकाणी येण्यासाठी आपण या ठिकाणी या भूमिपूजनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालात त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी 2 ते 3 वेळेला आपलं कामकाजाचा उरकून या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय मोहम्मद सलमान आझमी साहेब ह्या कार्यक्रम यशस्वीसाठी या ठिकाणी आले, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम भूमिपूजनाचा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. याबद्दल मी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी साहेब यांना मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी माझी गोवा बार असोसिएशनचे माझे अध्यक्ष मिलिंदजी थोबडे हे सुद्धा या ठिकाणी आपला वेळ काढून आले, या ठिकाणी मार्गदर्शन केलं, आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले बारचे अध्यक्ष आज 6व्यांदा अध्यक्ष आहेत आणि 6 वेळा बार्शीचा अध्यक्ष होणं ही बार्शीच्या इतिहासातली पहिल्या घटना असावी असं मला वाटतं. परंतु त्यांच्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अत्यंत हिरिरीनं बार्शी न्यायालयाची निर्मितीपासून ते बार्शी न्यायालयाच्या भूमिपूजनापर्यंत ते अध्यक्ष आहेत. म्हणून त्यांनी ह्या कार्यक्रम यशस्वीसाठी फार मोठं सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी बार्शी न्यायालयाच्या उद्घाटन आणि या इमारतीच्या कोनशिलेसाठी या बार्शी तालुक्याचे सध्याचे आमदार राजेंद्र राऊत साहेब, तसेच माजी मंत्री श्री ॲडव्होकेट दिलीप सोपल साहेब यांनी सुद्धा फार मोठं सहकार्य केलेलं आहे. न्यायालयाच्या इमारतीचा फंड असो, न्यायालयासाठी एखादी रूम बांधण्याचा प्रश्न असो, त्यांनी या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केले असल्यामुळं आणि आपण दोघं
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व सोलापूर जिल्ह्यातील आमच्या तालुक्यातील सर्व न्यायाधीश बंधू आणि भगिनी आपला अमूल्य वेळ खर्च करून आणि एकच दिवसाची सुट्टी असताना सुद्धा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी या ठिकाणी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच सोलापूर येथील वकील संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुका की जे की पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, जो माळशिरस आहे व तसेच म्हाडा, करमाळा, परांडा आणि भूम येथील सर्व वकील संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे पण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आशिफ तांबोळी, या नगर परिषदेचे मुख्याधिकारी चव्हाण साहेब तसेच त्यांचा पूर्ण स्टाफ यांनी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वीसाठी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक कार्यकारी अभियंता व त्यांची पूर्ण टीम, माळी साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी सुद्धा आम्हाला फार मोठं सहकार्य केलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी फार मोठं आम्हाला या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रम यशस्वीतेसाठी आमच्या न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी सुद्धा फार मोठे अथक असे मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीसाठी फार मोठं सहकार्य केलं त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. हा कार्यक्रम चांगला यशस्वी पार पडावा, समाजामध्ये आणि भारतीय पंचक्रोशीत ह्या कार्यक्रमाची माहिती व्हावी आणि जे सत्य आहे ते बाहेर यावं असं नेहमी अहोरात प्रयत्न करणारे पत्रकार बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी जे भोजन बनवणारे जोशी आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं भोजन बनवलेलं आहे त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हा जो मंगल कार्यालय ज्यांनी दिलं त्याचे मालक व तसेच जे राष्ट्रगीत आणि स्वागत गीत आपण म्हणणारी जे विद्यार्थी आहेत त्यांचं आणि सर्व पुनश्च एकदा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि हा सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी नजर चुकीनं कुणाचं नाव राहिलं असेल तरीसुद्धा मी पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद साहेब. यानंतर स्वरसंवाद संगीत क्लासच्या विद्यार्थ्यांना मी विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र गीत सादर करावं. हॅलो 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 सिंह